आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे नाना पटोले यांच्या वक्तव्याची। नाना पटोले आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत नाना पटोले आक्रमक झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये मांडणार असं नाना पटोले यांनी म्हटलंय। सरकारला धारेवर सुद्धा धरणार असं सुद्धा नाना पटोले यांनी विधान केलंय। शेतकरी प्रश्नी नाना पटोले आक्रमक झाले। सोबतच बेरोजगारी महागाईच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होते असा आरोपही नाना पटोले यांनी केलाय। आरक्षणावरून सरकार भांडणं लावत आहे असाही आरोप केलाय। नाना पटोले यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत। नाना भाऊ, काय सांगाल? एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे अधिवेशन मानला जातो आणि या संपूर्ण याच्यात या अधिवेशनाकडे आपण कसं बघता? कारण की दोन्ही सभागृहात जे आहे ते विरोधी पक्ष नेता नसणार, कसं बघता याकडे? बघा, या सरकारला विरोधी पक्षाचं गाजर दाखवायचं आहे, पण विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात करायचं नाही। आता मूळ प्रश्न असा आहे की जे काही चुका या सरकारने केलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रासाठी भविष्यात फार नुकसानदायक होणार आहे। त्याच्यामध्ये एक हैदराबाद गॅजेटर आहे, यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी एक वाद निर्माण करून ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे बंजारा वर्सेस आदिवासी करून ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जो पडलेला आहे, शेतकऱ्यांना मदत या सरकारला करायची नाही, फक्त आकडेवारी घोषणा करायची आहे। बेरोजगारांचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आणि विदर्भाच्या विकासाचं जे काही प्लॅन आहे त्यावर चर्चा सरकारला घडवून आणायची नाही आणि त्यामुळे या पद्धतीचं विरोधी पक्ष नेतेपदाचा घोळ ठेवायचा, ही चर्चा ठेवायची आणि या अधिवेशनाचं सूप वाजवायचं, हे या सरकारचं प्लॅन आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका आम्ही आज सकाळी विधानसभेत मांडली। प्रधानमंत्री म्हणून देशामध्ये कोरोनाच्या वेळेस त्यांनी स्वतः याला नॅचरल कॅलॅमिटी याला डिक्लेअर केलेली होती आणि त्याच्यामुळे कोरोनासारख्या महामारीमध्ये अधिवेशन चालवायचं की नाही चालवायचं हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि हे फडणवीसांनाही माहिती आहे आणि त्याच्यामुळे फडणवीसांनी बोलायचं म्हणून बोललेत, कारण की ते चुका करतात आहेत ते लपवण्यासाठी त्यांनी ती भूमिका मांडली। आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा अधिवेशन चालतं, मुंबई हे गर्दीचं ठिकाण आहे आणि अशा वेळेस समजा कोरोना घुसला तर त्याच्यामुळे अनेकांचा जीव जाऊ शकत होता आणि त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने ते अधिवेशन आपण कमी वेळाचं घेतलेलं। मी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या बद्दल नेहमी आपली भूमिका मांडत आलेलो आहे। पावसाळी अधिवेशनात मी ती भूमिका मांडलेली होती, याही अधिवेशनात ती भूमिका मांडणार आहे आणि वेळ आला तर उद्यापासून त्याची सुरुवात आम्ही सभागृहात करू। हे होते आपल्यासोबत नाना पटोले। कॅमेरामॅन मनोज, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।